नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण दररोज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करतो, त्यांच्याकडून आरोग्यदायी असा सल्ला मिळवतो. प्रेक्षक हो, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. आता हा धोका केवळ ज्येष्ठ व्यक्तींपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर अगदी 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये सुद्धा हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्या अगदी चिंतेचा विषय झाल्यात. आपली बदललेली जीवनशैली, सततचा ताण, चुकीचा आहार, अपूर्ण झोप आणि व्यायामाचा अभाव या सगळ्याचा आपल्या हृदयावर नेमका किती परिणाम होतोय? हृदयविकाराचा धोका वेळेआधी कसा ओळखायचा? बीपी, कोलेस्ट्रॉल आणि रिस्क फॅक्टर्सकडे, इतर जे रिस्क फॅक्टर्स असतात त्याकडे किती गांभीर्यानं आपण पाहायला हवं, या सगळ्याविषयी आज आपण सविस्तर मार्गदर्शन मिळवणार आहोत माधवबागचे संस्थापक आणि संचालक डॉक्टर रोहित माधव साने यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. खरंच डॉक्टर, आजकाल इतकी ताणतणावाची ही सगळी धावपळीची जीवनशैली झाली आहे ना, की अगदी 30-40 तर दूरच, अगदी विशीतल्या विद्यार्थ्यांना जे कॉलेजचे असतात त्यांना सुद्धा हार्ट अटॅक येतो, त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, कोलेस्ट्रॉल त्यांचं वरखाली होतं. हे नेमकं कशामुळे होतंय? खरंच यामागे ताणतणाव आणि आहार, जीवनशैली हे फॅक्टर्स आहेत? हो, ह्याला काही वादच नाहीये. आता जर आपण बघितलं तर ताणतणाव लहान मुलांना सुद्धा भरपूर असतो. काही ना काहीतरी अचीव करण्याची, कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे कुठल्या तरी रेसमध्ये धावण्याची सगळ्यांना हौस आलेली आहे. आणि हे झाल्या कारणाने आता घडतं काय, की ताणतणाव जसा वाढतो तसा आपल्या शरीरातला कॉर्टिसोल नावाचा हॉर्मोन वाढायला लागला की त्याच्याने भूक सुद्धा अनियमित वाढते, गोड गोड सारखं साखरेचं खावं सुद्धा वाटतं. ॲज वेल हे झाल्या कारणाने रक्त जेव्हा जड होतं तेव्हा ब्लड प्रेशर वाढायला लागतं. आणि या जड रक्ताला पुढे ढकलायचं म्हणजे हृदयाला जास्त ताण सहन करावा लागतो. आणि त्याच वेळेला स्वतः हृदयाच्या जेवणासाठी जर त्याला अशुद्ध रक्त मिळालेलं असेल तर तिथे अजून स्वतःच्या हृदयाच्या मांसपेशींना त्रास होतो. हे सगळं एकत्र करून पाहिलं तर लहान वयात जिथे मुलं छान प्रकारे खेळायला हवेत आणि कुठलाही ताणतणाव नसायला हवा तिथे उलट घडताना दिसते. म्हणून हे आता हळूहळू हे रोग वाढताना आपल्याला दिसून येत आहेत. बरं, हे अगदी मुळापासून कसे वाढतात हे तुम्ही सांगितलंच आहे, पण अनेक जणांकडून एक चूक होते डॉक्टर. ते म्हणजे रिपोर्टमध्ये अगदी ब्लड प्रेशर दिसलं किंवा साखर वाढलेली दिसली तर त्यांना असं वाटतं की काय ब्लड प्रेशरच आहे, आता काय सगळ्यांनाच जडतोय, शिवाय थोडीशी साखर वाढली आहे ना, तर त्याकडे त्यांचं नकळतपणे का होईना आणि कळतपणे का होईना त्यांचं दुर्लक्ष होतं डॉक्टर. आणि मग त्यामुळे आपल्या सगळ्या अवयवांचं कसं नुकसान होतं, कसं हृदयाचं नुकसान होतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आजकाल मला जेव्हा पेशंट भेटतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की हां ठीक आहे, आता 40 आली म्हणजे ब्लड प्रेशर तर यायलाच पाहिजे होतं, डायबिटीज आलाय तो काय आता सगळ्यांनाच येतो, मलाही आलेला आहे. हे जे आपलं चलता हे ॲटिट्यूड आलेला आहे हा एवढा सोप्पा ठेवून चालणार नाहीये. हेच रोग पुढे जाऊन भरपूर प्रॉब्लेम करत असतात. तोच डायबिटीज पुढे जाऊन किडनीला अफेक्ट करतो, हार्टला अफेक्ट करतो, डोळ्यांना अफेक्ट करतो. आपण एवढं त्याला साधं समजून चालणार नाही. आपल्याला जर आत्ता साखर वाढताना दिसत असेल, ब्लड प्रेशर वाढताना दिसत असेल, आत्ताच ही बरोबर वेळ आहे जिथे आपण त्यांना आटोक्यात आणून थोडंसं डाएटमधला कंट्रोल ठेवून, थोडंसं लाईफस्टाईलला मॉडिफाय करून आपण लगेचच्या लगेच या रोगांना मुळासकट आपण बाहेर काढू शकत असतो. सो अर्ली डिटेक्शन जर झालेलं असेल तर काम खूप सोपं होऊ शकतं. मग मी सगळ्यांना एवढंच सांगतो की तुम्ही अशी हार मानू नका की जर तुम्हाला दिसतं की माझी साखर वाढायला लागली की जाऊ दे, आता सगळ्यांनाच वाढतं, आता टेन्शन आहे म्हणून वाढणारच. हे चुकीचं आहे. हे सगळं रेक्टिफाय करता येत असतं. आपण स्वतःला थोडंसं त्या बाबतीत अलाइन करायला हवं आणि हे डिसीज रिव्हर्स होऊ शकतात. हे आपण डोक्यात जर टाकून घेतलेलं असेल तर फक्त एक पाऊल तुमच्याकडनं उचललेलं गेलं की पुढची कामं आम्ही करायला तत्पर आहोत. बरं, पण डॉक्टर आता ना अनेक जणांच्या मनात हा प्रश्न आला असेल की बीपी आणि हार्ट काय संबंध आहे? म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा हृदयापासून होतोय, पण काय संबंध आहे ना बीपी आणि हार्टचा? हा प्रश्न नक्कीच लोकांच्या मनात आला असेल. डॉक्टर 100% सगळ्यांच्याच डोक्यात असतो. नीट समजून घ्यायला हवं. बीपी म्हणजे काय तर ब्लड प्रेशर. आपल्या सगळ्या रक्तवाहिन्या जे नॉर्मली हायवे सारखे, आपला जो मुंबई पुणे हायवे आहे त्याच्यावरती जे मस्त गाड्या धावत असतात तसंच आपल्या रक्तवाहिन्या तो हायवे आहे आणि त्याच्यातून धावणाऱ्या गाड्या म्हणजे आपलं रक्त. आता याच हायवेवर भरपूर खड्डे जर निर्माण झाले तर गाड्यांचा स्पीड कमी व्हायला लागतो आणि स्पीड कमी व्हायला लागला की ट्रॅफिक जॅम होऊन पुढचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला लागतात. तसंच काहीसं घडतं आपल्या हृदयात आणि त्या रक्तवाहिन्यांमध्ये. जसं त्या रक्तवाहिन्यांमध्ये खड्डे निर्माण व्हायला लागले तर खड्डे कसे निर्माण होतील? शुगर वाढायला लागली की ती शुगर त्या रक्तवाहिन्यांमध्ये त्यांचं मॅच होत नसतं. शुगर चिकटून बसते रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीला आणि त्याच्यात खपल्या निर्माण व्हायला लागतात.
आता हे खपल्या निर्माण व्हायला लागल्या की त्या हायवेवरती खड्डे निर्माण झालेत म्हटलं की स्पीड त्या रक्ताचा कमी होऊन जाणार. कमी झाले की ऑब्व्हियसली तो पूर्ण रक्ताचा पूल जो जबरदस्त स्पीडने धावायला पाहिजे होता तो काही धावणार नाही. आता तो नाही धावला की ऑब्व्हियसली हृदयाकडे पुढचा लॉट तयार आहे, पुढचं प्रेशर मारून रक्त पुढे ढकलायला. असं करत करत सगळं रक्त पाईलअप व्हायला लागलं की एका ठिकाणी तो ब्लड प्रेशर वाढायला लागला की हळूहळू तो रोग पूर्ण सार्वदेहिक होऊन जातो आणि आपल्या शरीरात बीपीही वाढताना दिसतो. बीपी वाढलं की बऱ्याच वेळेस शुगर येते, कधी कधी शुगर वाढल्या कारणाने बीपी येतं. हे सगळे स्वतःचे नातेवाईक आहेत. हे सगळे रोग एक आला की दुसऱ्यांनाही इन्व्हाइट करतात. आपल्याला हे बघायला हवं की एक जरी त्यातला रोग आला तर इमिजिएटली त्याला कसं माझ्या शरीराच्या बाहेर काढेन ह्याच्यावरती आपल्याला काम सुरू करायला हवं. पण मग डॉक्टर बीपीच्या गोळ्या तर सुरू असतात की सगळ्यांच्या, मग त्याच्यामुळे कसं काय हृदयावर परिणाम होऊ शकतो? ॲब्सोल्युटली. आता नीट समजून घेऊया. बीपीच्या गोळ्यांनी मी फक्त माझे बीपीचे आकडे लपवून ठेवतोय, आतमध्ये होणारे डॅमेजेस मी कंट्रोल करत नाहीये. तुम्ही किती वेळा बघितलेलं असेल की रोज जेव्हा बीपीची गोळी मी खातो, सकाळी मी खाल्ल्यानंतर संध्याकाळपर्यंत ती काम करते, परत दुसऱ्या सकाळी खावी लागते. का? कारण का त्या बीपीची गोळी कुठलीही असो ती काम किती करणार आहे तुमच्या शरीरात? तर 8 ते 10 तासच काम करणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त काम करत नाही. 8 ते 10 तासानंतर परत पुढची बीपी घ्यायची गोळी घ्यायला लागते. ह्याचा अर्थ काय? तर ती बीपीची गोळी रोज मला घ्यावी लागणार आहे. म्हणजे मी फक्त त्या नंबर्सना कंट्रोलमध्ये ठेवतोय, रोगाला कंट्रोलमध्ये ठेवत नाहीये. रोगाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर मला माझ्या रक्तवाहिन्यांची आतली थर, ज्याला एंडोथिलियम म्हणतात, त्याला परत मला स्ट्रॉंग बनवायचे. आणि त्याला स्ट्रॉंग बनवलं तर बीपी मुळासकट तुम्ही पुरेपूर रिव्हर्स करू शकता. जर हे करायचं असेल तर काम खूप सोपी असतात. थोडंसं डाएटमधला कंट्रोल, थोडंसं आपल्याला ब्लड लाईफस्टाईलमधला कंट्रोल, हे जर केलेलं असेल तर काम सोपं होऊ शकतो. म्हणून बऱ्याच वेळेस लोक म्हणतात हा बीपीचा त्रास आहे पण तुम्ही काय रोजच्या रोज गोळी घेतोय. पण ही गोळी घेणं म्हणजे स्वतःला फसवणं आहे. जसं मांजर डोळे बंद करून दूध पित असते, ह्याचा अर्थ असा नाही की ती बीपी पूर्णपणे तुम्ही कंट्रोल केलेला आहे. फक्त तुम्ही आकडे कंट्रोल करताय. बीपीची गोळी घेत असताना सुद्धा कित्येक लोकांना ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक, किडनीचे प्रॉब्लेम्स, डोळ्यांचे प्रॉब्लेम्स हे दिसून येतात. सो बीपी फक्त गोळ्यांनी कंट्रोल करून काम होत नाही. तुम्हाला त्याला रिव्हर्स करायला इमिजिएटली सुरुवात करायला हवी. अगदीच डॉक्टर, ब्लड प्रेशर विषयी इतकी सविस्तर उत्तम माहिती आपण दिली ना. आता ना मधुमेहाकडे आपण बोलूया, पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे. खरं तर प्रेक्षक हो, हार्ट अटॅक, हाय बीपी किंवा अनकंट्रोल शुगर जी आपल्या शरीरात असते तिची लक्षणं अगदी वेळीच जर आपण ओळखली ना तर पुढचा धोका हा नक्कीच टाळता येतो. माधव बाग तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक खास आरोग्य तपासणी पॅकेज. फक्त 499 रुपयांमध्ये आपल्याला मिळणार आहे रक्तातल्या साखरेची अचूक तपासणी, रक्तदाबाची तपासणी, आपल्या हृदयाची थेट आरोग्य तपासणी आणि माधव बागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मोफत मार्गदर्शन. आणि यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय तर स्क्रीनवर जो तुम्हाला संपर्क क्रमांक दिसतोय त्याच्यावर आत्ताच्या आत्ता फोन करा किंवा एक मिस्ड कॉल द्या आणि तुमच्या जवळच्या माधव बाग क्लिनिकमध्ये तुमची अपॉइंटमेंट आजच बुक करा. लक्षात ठेवा, निरोगी हृदय हाच आपल्या निरोगी शरीराचा पाय आहे. खरं आहे ना डॉक्टर? ॲब्सोल्युटली. बरं, आता मधुमेहाविषयी डॉक्टर माहिती द्या. जशी ब्लड प्रेशरची एक एक गोळी दररोज घेत असतात ज्येष्ठ व्यक्ती किंवा रुग्ण म्हणूया आपण, तशीच जेव्हा डायबिटीजचं निदान होतं एखाद्या रुग्णाला तेव्हा त्याला असं वाटतं की आयुष्यभर आता मला इन्सुलिन घ्यावं लागणार आहे, आयुष्यभर मला आता औषधं घ्यावी लागणार आहे. हे खरं आहे का डॉक्टर? बिलकुल नाही. नीट समजून घ्यायला पाहिजे. डायबिटीज म्हणजे काय तर माझ्या मसल्समध्ये जी साखर एनर्जी म्हणून वापरली जाणार होती ती साखर माझ्या मसल्समध्ये जाण्यासाठी जे चॅनल्स असतात ते चॅनल्स माझे ब्लॉक झालेले आहेत. जर मी हे चॅनल्स मसलमध्ये साखरेला आतमध्ये जाणारे चॅनल्स जर मी हे चॅनल्स ओपन अप केले तर सगळी साखर रक्तातून माझ्या मसल्समध्ये जाऊ शकते आणि माझ्या रक्तातले साखरेचा लेवल स्वतःहून नॉर्मल होऊ शकतं. ह्याला म्हणतात डायबिटीज रिव्हर्सल. जर आपण त्या मसल्सना कधी वापरलेलंच नसेल, व्यायाम केलेला नसेल तर हळूहळू त्या मसलचे दरवाजे, त्यांचे जे चॅनल्स आहेत ते सगळे शिथिल होतात आणि हळूहळू ते ब्लॉक होत असतात. त्याच प्रकारे जर मी रोज गोड खात असेन, जर मी रोज चरबीयुक्त जेवण खात असेन आणि भरपूर कार्बोहायड्रेट खाल्ल्या कारणाने आतमध्ये चरबी भरपूर बनायला लागली आहे तर माझे हे सगळे चॅनल्स त्या चरबीने ब्लॉक व्हायला लागतात आणि परत जाऊन तो डायबिटीज होतो.
त्याचबरोबर जर मी रोजच्या रोज भरपूर कॅलरीवालं जेवण जेवत असेल, खूप गोड गोड जेवण जेवत असेल, तर माझ्या लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर व्हायला सुरुवात होते. आणि फॅटी लिव्हर झाला तर तो लिव्हर तुम्ही काही जरी नाही खाल्लं, तुम्ही उपवास जरी केलेला असेल तरी तो स्वतःची साखर बनवायला लागतो. म्हणून बऱ्याच वेळेस जिथे लोक गोळ्या खाऊन त्यांची शुगर कंट्रोल करायचं असा विचार करत असतात, तिथे कदाचित कधी कधी कितीतरी लोकांना गोळ्या खाल्ल्यानंतर सुद्धा साखर वाढलेली दिसते. का? कारण का लिव्हरने स्वतःची साखर तिथे प्रोड्यूस केलेली आहे. सो इथे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सगळे मेटफॉर्मिन नावाची गोळी बरेच वेळेस लोक खात असतात त्यांची साखर कंट्रोल करायला. पण हीच मेटफॉर्मिन तुमच्या किचनमध्ये तुम्ही कारलं जे तुम्ही नॉर्मल खात असतात, हे कारलं मेटफॉर्मिन सारखंच काम करत असतं. रोज सकाळी तुम्ही कारल्याचा ज्यूस जरी प्यायला सुरुवात केली तरी तुमचं काम सोपं व्हायला लागतं. सो सांगायचं तात्पर्य काय आहे, तर डायबिटीज हा रोग जेव्हा तुम्ही असं विचार करता की साखरेची गोळी घेतोय आणि चला सगळं कंट्रोल्ड आहे, काहीतरी होईल, असं करून चालत नाही. हा रोग परत तुम्ही थांबवलेला नाही. रोग आतमध्ये हळूहळू हळू पुढे चाललेला आहे. तुम्ही फक्त तुम्हाला डोळ्याला दिसणारे नंबर्स तुम्ही मॅनेज करायचा प्रयत्न करताय. ती जी साखर तुमच्या रक्तात राहायची, ती रक्तात राहिलेली साखर आज तुम्ही गोळ्यांमुळे चरबी म्हणून शरीरात स्टोअर करायचा प्रयत्न करताय. म्हणजे काय की तुम्ही त्याच गुंडाला फक्त दाढी मिशी काढून त्याला कुठे ना कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. त्याच्यानी काम होणार नाही आहे. ती चरबी जशी आपल्या शरीरात वाढत जाते, तुमचं वजन दिवसेंदिवस वाढत जातं आणि गोळ्यांचा डोस वाढवावा लागतो. कारण का हीच चरबी परत तुमचे चॅनल्स ब्लॉक करते. सो करायचं काय आहे, तर आपल्याला थोडंसं जेवणावरती कंट्रोल करायचं आहे, थोडंसं आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफाय करायची. हे जर केलं तर तुम्ही तुमचा डायबिटीस पूर्णपणे विदाऊट मेडिसिन कंट्रोल करू शकता. वा, म्हणजे मधुमेह हा रिव्हर्सेबल असा आजार आहे हे Absolutely. कळले. अनेक जणांना हे ऐकून दिलासा मिळाला असेल. डॉक्टर आजकाल थायरॉइडचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढलेलं आहे. जे लोक थायरॉइडशी झुंजत येत असतात, त्यातून जात असतात, त्यांना सतत थकवा येतो, त्यांचं वजन वाढतं आणि कशामुळे वजन वाढते हेच कळत नाही. आणि शिवाय कोलेस्ट्रॉल सुद्धा त्यांचं वाढतं. याचा पण हृदयाशी काही संबंध असतो का डॉक्टर? भरपूरचा संबंध असतो. थायरॉइडचे जेव्हा आपण गोळ्या खात असतो, डॉक्युमेंटेड एव्हिडन्सेस आहेत की थायरॉइडच्या जेव्हा गोळ्या खात असतो त्याच्यामुळे हृदयावरती एक्स्ट्रा ताण पडत असतो. हृदयाकडे येणारा रक्तपुरवठा त्याच्यामुळे कमी पडत असतो. म्हणून थायरॉइड स्वतःहून तर हृदयावर प्रेशर टाकतं, पण थायरॉइडच्या गोळ्या सुद्धा हृदयावरती प्रेशर टाकण्यास नोन आहेत. आपल्याला समजून काय घ्यायचं तर थायरॉइड आपल्या शरीरात ऊर्जेचं स्थान आहे. जर मी साखर वाढवलेली असेल, जर मी ब्लड प्रेशर वाढवलेलं असेल, जर मी खूप टेन्शन घेतोय, जर मी माझं वजन वाढवलेलं असेल, अशा कुठल्याही कारणांमध्ये जर माझ्या शरीरात थायरॉइड वाढायला लागलेला आहे, का वाढणार तो? कारण का शरीराच्या ऊर्जाची नीड आहे ती. सो जसं ते थायरॉइड वाढायला लागतं, ऑब्व्हियसली हृदयाला हार्ट रेट वाढावा लागतो. हार्ट रेट वाढायला लागला आणि तो एका लेवलच्या कंट्रोलच्या बाहेर गेला की सेकंड डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर वाढायला लागतं. सो एकाला एक जेव्हा दुसरे 2-3 कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम ऑन व्हायला लागतात, तेव्हा शरीराला कळतं की आता माझ्याकडे असलेले उपाययोजना संपत चाललेले आहेत आणि सगळा प्रभाव जेव्हा हृदयावरती यायला लागतो तेव्हा त्या हृदयाला आकुंचित रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा प्रेशरने रक्तपुरवठा टाकावा लागतो, ब्लड प्रेशर तर वाढतं, पण हृदयावरती पण लोड यायला सुरुवात होतो. आणि हा हृदयावरती लोड यायला लागला की हृदयाकडे येणारा रक्तपुरवठा तेवढा लोड घ्यायला सक्षम नसेल तर हृदयाच्या मांसपेशी कमकुवत व्हायला लागतात आणि मग पुढे जाऊन नवीन रोग येतो, तो म्हणजे ब्लॉकेजेस आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी पडल्या कारणाने त्या हृदयाच्या मांसपेशींची इजा. हेच पुढे गेलं तर हार्ट अटॅकमध्ये निर्माण होतं आणि नंतर आपण म्हणतो की हे कशाने झालं कळलंच नाही. सो असं नको. आपण थायरॉइड रोग सुद्धा रिव्हर्स करू शकत असतो. जर नॉर्मली फिमेल्समध्ये हे बघितलं जातं की थायरॉइड आपल्याला वाढलेला दिसत असतो, घाबरायची गरज नाही. थोडासा वेळ द्या, 3-4 महिन्यांचा वेळ फक्त लागतो. त्या 3-4 महिन्यांमध्ये तुमचा थायरॉइड तुम्ही छान प्रकारे कंट्रोल करू शकता. घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही ना दिलासांवर दिलासा देताय सर्व प्रेक्षकांना डॉक्टर. आणि जेवढी मला माहिती आहे ना, तर आपल्या माधवबागमध्ये केवळ एका रोगाचा उपचार नाही केला जात, त्याला बरा नाही केला जात, तर रुग्णाला एक गुड अशी एक हेल्दी लाईफस्टाईल देऊन त्याचं संपूर्ण शरीर आपण सुदृढ करण्यावर आपला भर असतो. Absolutely. आणि आपल्याकडे ना वेगवेगळे जे हृदयविकार आहेत किंवा मग मेटाबॉलिक आजार आहेत त्यांचे निदान करण्याची पण वेगळीच पद्धत आहे. म्हणजे अगदी आधुनिक पॅथॉलॉजी असेल किंवा आधुनिक नाडी परीक्षण असेल, अगदी स्ट्रेस टेस्ट पण आपल्याकडे केली जाते. या सगळ्या कशा डिझाईन केलेल्या आहेत आपण टेस्ट आणि त्याची काय भूमिका असते नेमकी? सिंपल साधी गोष्ट लक्षात घ्यायची की जसं आता तुम्ही म्हणालात तपासण्या खूप सोप्या, जसं फॉर एक्झाम्पल बेसिक हार्ट रेट
तुम्ही आत्ता आरामात घरात टीव्ही समोर बसलेले आहात आणि आत्ता सुद्धा जर तुम्ही ब्लड प्रेशरचं मॉनिटर लावलं आणि त्याच्यात जर तुम्ही तुमचा हार्ट रेट मोजला, जर तुमचा रेस्टिंग हार्ट रेट, आत्ता आरामात बसलेला नसतानाचा हार्ट रेट जर तुमचा 100च्या वरती असेल तर दॅट इज अन अलार्मिंग साईन. इमिजिएटली तुम्हाला डॉक्टरांना भेटायला हवं. जर तुमचा रेस्टिंग हार्ट रेट समजा 80 ते 100 असेल तर तेवढा नाही, पण शेवटी तो सुद्धा कन्सर्न आहे. इमिजिएटली तुमच्या डॉक्टरांना भेटा. आणि जर तुमचा हार्ट रेट बसलेला असताना 80पेक्षा कमी आहे, छान, तुम्हाला डॉक्टरांची गरज नाही. त्याच प्रकारे तुमचा जेव्हा तुम्ही आरामात बसलेले असताना ब्लड प्रेशर जे सकाळी सकाळी उठल्यानंतर जर ब्लड प्रेशर वाढलेलं असेल, जे नॉर्मली छान झोपेनंतर ब्लड प्रेशर नॉर्मल असलेलं पाहिजे किंवा लो पाहिजे, ते सकाळी वाढलेलं असेल तर दॅट इज अगेन अलार्मिंग साईन. इथे आपल्याला बघायला हवं, हे छोटे छोटे परीक्षण आहेत पण हे खूप मोलाचे असतात, कारण का लॉंग टर्ममध्ये आपल्याला कळत असतं. तसंच सर्वात इम्पॉर्टंट की मला हार्ट अटॅकची जेव्हा भीती असते पेशंट्सना, तेव्हा मी तेव्हा लोकांना सांगतो की काय करायचं, तर फक्त स्ट्रेस टेस्ट करायची आहे. स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय की तुम्हाला त्या पट्ट्यावरती धावायचं असतं. ते धावायचं म्हणजे काय, चालणंच असतं आणि त्याला तुम्ही साधे इलेक्ट्रोड्स तुमच्या छातीला तुम्हाला लावले असतं, ज्याच्यावरून आम्ही ECG आम्ही तुमचा मॉनिटर करत असतो. त्याच वेळेला BP मॉनिटर होतो, हार्ट रेट मॉनिटर होतो, ECG मॉनिटर होतो. आणि तुम्ही जेव्हा स्पीडमध्ये त्या पट्ट्यावरती चालत असता ट्रेडमिलवरती, तेव्हा आम्हाला कळतं तुमच्या हृदयाकडे येणारा रक्तपुरवठा किती छान येतोय. म्हणजे अँजिओग्राफीमध्ये जे तुम्ही बघायला जाता त्याच्याऐवजी एक साधी स्ट्रेस टेस्ट जरी केलेली असेल तरी तुम्हाला कळू शकतो माझ्या हृदयाला छान रक्तपुरवठा आहे. म्हणजे डायबिटीज असो, ब्लड प्रेशर असो, थायरॉइड असो, तरी माझ्या हृदयाला इजा झालेली नाहीये. हे जर कळलं तर आपण पुढच्या गोष्टी खूप आपल्याला सोप्या पडू शकतात. कारण का रोग हे सगळे रिव्हर्स तर होऊ शकतातच शकतात, फक्त मनाला आपल्याला छान वाटून आपल्या शरीरात हॅप्पी हॉर्मोन्स निर्माण होऊन माझ्या हृदयाला छान फील करून देणं गरजेचं असतं. सो करायचं आहे काय, तर घाबरण्याची बिलकुल गरज नसते. तुम्ही सिम्पल एक स्ट्रेस टेस्ट करून घ्यायची. स्ट्रेस टेस्ट केली त्याच्यावरती तुम्हाला कळतं की माझ्या हृदयाची पॉवर किती आहे. काही लोकांमध्ये असं दिसू शकतं की हृदयाची पॉवर थोडीशी कमी झाली या सगळ्या रोगांमध्ये. घाबरायची परत गरज नाही, ती पॉवर परत वाढवून द्यायला तुम्हाला मदत करतो. ती पॉवर आपण वाढवता येईल. तुमचं जे छातीत दुखत असतं, दम लागत असतो, चालताना, जिने चढताना, धावताना आपल्याला धाप लागत असते, ही सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला मदत करू शकतो कमी करायला. तुमच्याकडनं फक्त मदत पाहिजे थोडंसं आहारातून आणि थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमधनं. तेवढी जर मदत केली तर तुम्ही आमच्यावर जबाबदारी सोडू शकता. अगदी. आणि खरं तर हृदय हा असा अवयव आहे ना, म्हणजे अगदी सिनेमे वगैरे पाहून सगळ्यांनाच माहीत असतं की भावनिकदृष्ट्या किती नाजूक असा अवयव आहे, पण शारीरिकदृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. कारण जर हृदयाची धडधड थांबली तर मग सगळं संपलं, संपूर्ण शरीर थांबतं. आणि म्हणूनच आपल्या माधवबागमध्ये संपूर्ण हृदय शुद्धीकरण केलं जातं. या थेरपीविषयी अगदी सविस्तरपणे जाणून घ्यायचं डॉक्टर, पण त्याआधी मी प्रेक्षकांना आठवण करून देते की इतक्या महत्त्वाच्या या अवयवाविषयी, म्हणजे अर्थात आपल्या हृदयाविषयी जर आपल्याला काही त्रास होत असेल, जर कोणतंही नुकसान हृदयाचं होत असेल, हार्ट अटॅक, हाय BP किंवा अनकंट्रोल आपली शुगर असेल, तर त्याची लक्षणं ही वेळीच आपल्याला जर जाणवली, आपण ती ओळखली, तर पुढचा मोठा धोका हा नक्कीच टाळता येऊ शकतं. असं मी नाही तर तज्ज्ञ डॉक्टरच सांगतात. आणि माधवबागने आपल्यासाठी एक खास आरोग्य तपासणी पॅकेजच आणलेलं आहे. केवळ 499 रुपयांमध्ये आपण करू शकतो रक्तातल्या साखरेची अगदी अचूक तपासणी, रक्तदाबाची तपासणी, आपल्या हृदयाचं थेट परीक्षण, आरोग्य तपासणी संपूर्ण, आणि त्याचबरोबर आपण माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन सुद्धा मिळवू शकतो. जर तुम्हाला हे सगळं हवं असेल फक्त 499 रुपयांमध्ये, तर तुम्हाला काहीच करायचं नाही, अगदी सोपं काम करायचं आहे. तुम्हाला सतत संपर्क क्रमांक दिसतोय, त्यावर आत्ताच फोन करा किंवा मिस कॉल द्या आणि तुमच्या जवळच्या माधवबाग क्लिनिकमध्ये आत्ताच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. डॉक्टर, आता संपूर्ण हृदय शुद्धीकरण या थेरपीविषयी माहिती द्या. ओके. संपूर्ण हृदय शुद्धीकरण या नावातच सगळं ठरलेलं आहे की तुमच्या हृदयाला तुम्हाला खूप छान प्रकारे जर पॉवरफुल करायचं असेल तर तुम्हाला ही थेरपी मदत करू शकते. आता ह्याच्यात अर्थ समजून घ्यायला हवं. घडतं काय की माझ्या हृदयाच्या मांसपेशी जेव्हा कमजोर होतात तेव्हा त्या हृदयाचा जॉब प्रोफाईल जो असतो की ब्लड पंप करणं आणि पंप करून पूर्ण पायापर्यंत, हातापर्यंत सगळा रक्तपुरवठा पाठवून परत तो रक्तपुरवठा स्वतःकडे मागवून घेणं, ह्याच्यासाठी हृदयाला खूप जास्त पॉवर
पॉवर लागत असते. आता ही पॉवर अजून जास्त लागू शकते जर माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये कचरा अडकलेला असेल, जर माझ्या रक्तवाहिन्या अरुंद झालेल्या असतील किंवा माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये खड्डे निर्माण झाल्या कारणाने त्यातले ब्लॉकेजेस निर्माण झाले असतील तर. सो आपल्याला समजून काय घ्यायचंय तर संपूर्ण हृदय शुद्धीकरण म्हणजे काय, तर आपण सर्वात पहिली गोष्ट करत असतो त्याला आपण स्नेहन म्हणून म्हणत असतो. औषधी काढ्याने किंवा त्याची पूर्ण तेलात आपण त्याला कढवलेला असतो आणि औषधी तेल त्याचं बनवलेलं असतं. त्या औषधी तेलाने पूर्ण शरीराला आपण मसाज करत असतो आणि ते केल्या कारणाने तो सेंट्रिपिटल स्टाईलने, त्याचं खूप स्पेसिफिक स्टाईल असते त्या पूर्ण स्नेहनाची, ज्याच्यात पूर्ण शरीराला रक्तपुरवठा खालतून वरती हृदयापर्यंत आणून द्यायचा असतो. ते पूर्ण केल्यानंतर जसं हृदयाकडे तो छान रक्तपुरवठा यायला लागतो त्याच्या सेकंड स्टेप आपण करतो ज्याला स्वेदन म्हणतो. स्वेदन म्हणजे काय, ते एक स्पेसिफिक एक स्टीम थेरपी स्टेशन असतं ज्याच्यामध्ये पेशंटला आतमध्ये ठेवून पूर्ण शरीराला गळ्यापर्यंत आतमध्ये ठेवून पूर्ण शरीराला औषधी काढ्याची वाफ दिली जाते. आता ही औषधी काढ्याची वाफ दिल्या कारणाने पेशंटच्या अंगातून मस्त सगळा घाम दरदरून बाहेर निघाला की इमिजिएटली त्या सेशनमध्येच तुम्हाला 500 ग्राम तुमचं वजन कमी झालेलं दिसतं, कारण का एवढा कचरा तुमच्या शरीरातून बाहेर निघून जातोय. त्याच्याच नंतर जी स्वेदनानंतर तिसरी प्रोसेस जी केली जाते त्याला आपण म्हणतो हृदधारा. म्हणजे हृदयाच्या ठिकाणी जे काही आपले इंटरकोस्टल मसल्स आहेत ज्यांचं काम असतं चालताना, जिने चढताना, धावताना जो दम लागत असतो तो दम लागून न देणं, त्या मसल्सचं स्ट्रॉंग असण्याचं त्यांचं काम आहे. तर त्या हृदधाराने आपण त्या मसल्सना हेल्दी करत असतो ज्याच्याने तुम्हाला चालताना, जिने चढताना, धावताना त्रास होणार नाही. आणि सर्वात शेवटची सर्वात इम्पॉर्टंट प्रोसेस म्हणजे बस्ती. एक औषधी काढ्याचा आपण बस्ती देत असतो. तो बस्ती जसा तुमच्या गुदद्वारातून आतमध्ये जातो तसा तो इमिजिएटली तिकडनं ॲब्झॉर्ब होऊन एक रस्ता तो लिव्हरचा पकडतो, एक रस्ता लिव्हरला बायपास करून पकडतो आणि हृदयापर्यंत 5-6 तासात पोचला तो बस्ती की हृदयाच्या मांसपेशींना स्ट्रॉंग करायला सुरुवात करतो, ज्याच्याने हृदयाच्या मांसपेशींमध्ये पंप मारण्याची शक्ती वाढायला लागते आणि त्याच्यामुळे पूर्ण शरीराचं शुद्धीकरण होतं, हृदयाचं सुद्धा आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं सुद्धा. म्हणूनच त्याला म्हटलं जातं संपूर्ण हृदय शुद्धीकरण. आणि हे आयुर्वेदात 5000 वर्षांअगोदर सांगितल्याप्रमाणेच ही प्रोसिजर पूर्ण डिझाईन केलेली आहे. तो सगळ्यांनी करून घ्या. ज्यांची एंजिओग्राफी झालेली आहे आणि ब्लॉकेजेस दिसलेले आहेत, एंजिओप्लास्टी करायची की नाही हे विचार करत असाल तरी ही प्रोसिजर तुम्हाला फायदेशीर ठरेल. ज्यांच्यामध्ये कधीही एंजिओग्राफी केलेली नाही पण त्यांना भीती आहे की मला कदाचित हृदयरोग होऊ शकतो, मला आत्ताच काहीतरी प्रिव्हेंटिव्ह करायचं आहे, तिथे सुद्धा ही प्रोसिजर करू शकता. आणि ज्यांची प्लास्टी होऊन गेलेली आहे त्यांच्यामध्ये सुद्धा ही प्रोसिजर तुम्ही नक्की करू शकता. अगदी. खरं तर डॉक्टर आपली वेळ आता संपलेली आहे पण या प्रश्नाशिवाय चर्चा अपूर्ण राहील. खरं तर आपण केवळ आमच्यासाठी एक विशेष जे पॅकेज मी प्रेक्षकांना वारंवार सांगते की आत्ताच मिस कॉल द्या, फोन करा. ते पॅकेज 499 रुपयांचंच केवळ आपण आम्हाला ऑफर नाही करत, तर आपण एक डाएट किट आणि MIB पल्स नावाचं आपलं एक स्वतःचं एक ॲप आहे ते सुद्धा तुम्ही आमच्यासाठी तयार केलेलं आहे. याविषयी अगदी थोडक्यात माहिती द्या. तुम्ही तुमच्या घरात बसल्या सुद्धा या सगळ्या गोष्टी घरातल्या घरात करू शकता. आता तुम्ही प्ले स्टोअर वरती जाऊन तो MIB पल्स ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यात तुम्हाला सगळी जानकारी मिळेल. तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर, ब्लड शुगर सगळं मॅनेज करू शकता, लोकल डॉक्टरांबरोबर कनेक्ट होऊ शकता आणि घरातल्या घरात बसून सुद्धा तुम्ही तुमची रोग तुम्ही रिव्हर्स करायला सुरुवात करू शकता. अगदी. डॉक्टर, कार्यक्रमाच्या समारोपाचा काय असा गोल्डन मंत्र द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? एकच सिंपल मंत्र, रोज सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास मिनिमम व्यायामाला सुरुवात करा. जर एवढं करायला सुरुवात केली तर आमच्यासारख्या डॉक्टरांचं तोंड कधीही बघायची गरज लागणार नाही. डॉक्टर, खरं तर तुमच्यासारखे डॉक्टर आहेत म्हणून आज जास्तीत जास्त सुदृढतेकडे वाटचाल सुरू आहे या सगळ्या धकाधकीच्या जीवनात सुद्धा. डॉक्टर, खूप खूप आभार या सगळ्या मौल्यवान अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, तुम्ही केवळ 499 रुपयांमध्ये मिळवू शकता रक्तातल्या साखरेची अचूक तपासणी, रक्तदाबाची तपासणी आणि हृदयाची आरोग्य तपासणी, तसंच माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मोफत मार्गदर्शन. कारण माधवबाग घेऊन आले आपल्यासाठी हे सगळं केवळ 499 रुपयांमध्ये. त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे तर स्क्रीनवर दिसणाऱ्या संपर्क क्रमांकावर आताच फोन करायचा आहे किंवा मिस कॉल द्यायचा आहे आणि तुमची जवळच्या माधवबाग क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट बुक करायची आहे. आणि आता वेळ झालेली आहे हितगुजमध्ये इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.